नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। विभत्स अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या घटनेने खळबळ। रमजानमध्ये मस्जिदलगत अनधिकृत दारू विक्री व घाणीचे साम्राज्य उघड। बुलढाणा। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसरातील गुरांच्या कोंडवाडा भागात एका महिलेचा विभत्स अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित महिला ही बुलढाणा तहसील कार्यालयासमोर कारकुनी व्यवसाय करणारी असून ती मद्यधुंद अवस्थेत तब्बल 6 तासांहून अधिक काळ एकाच ठिकाणी होऊन असल्याचे समोर आले आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मुख्यालयी असलेल्या शहरातच अशा प्रकारे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याची बाब गंभीर मानली जात आहे। नगरपरिषद अधिपत्याखालील जागेत खुलेआम अवैध धंदा। सदर ठिकाण हे नगरपरिषदेच्या अधिपत्याखालील गुरांचा कोंडवाडा म्हणून ओळखले जाते। मात्र याच ठिकाणी अनधिकृत दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। परिसरात दिवसभर मद्यपींची वर्दळ, गलिच्छपणा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसून येते। यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व महिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार आहे। सदर महिलेची मृत अवस्थेत होऊन राहण्याची घटना ही या बेकायदेशीर दारू विक्रीचे दुष्परिणाम अधोरेखित करणारी ठरली आहे। नागरिकांच्या मते जर परिसरात वेळेवर पोलीस गस्त व नियंत्रण ठेवले गेले असते तर ही घटना टाळता आली असती। रमजानमध्ये मस्जिदलगत मद्यपींचा धुमाकूळ। या परिसरात मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेली मस्जिद असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे। अशा पवित्र काळातही मस्जिदलगत अनधिकृत दारू विक्री व मद्यपींचा धुमाकूळ सुरू असल्याने मुस्लिम समाजबांधवांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि असुरक्षिततेच्या वातावरणाचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। धार्मिक स्थळालगत अशा प्रकारे बेकायदेशीर धंदा सुरू राहणे ही केवळ कायदा सुव्यवस्थेचीच नव्हे तर सामाजिक संवेदनशीलतेचीही बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी। या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासन व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून अनधिकृत दारू विक्री थांबवावी, परिसरातील घाणीचे साम्राज्य हटवावे आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे। सदर घटनेने केवळ एका महिलेचा मृत्यूच नव्हे तर शहरातील कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून ठोस पावले उचलते का, याकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागले आहे।